आवाज सर्वसामान्यांचा। 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिनानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी वडूज येथे खटाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने विविध उपक्रम राबवून मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांना मानसन्मान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। यामध्ये 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले। तसेच तालुक्यातील सर्व पत्रकारांची पोस्टाच्या वतीने 40 जणांची 5 लाखाची विमा पॉलिसी उतरवण्यात आली। या कार्यक्रमाला सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत तालुक्यातील राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती। यावेळी पत्रकारांचा मान सन्मान केल्यानंतर माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर म्हणाले, जनतेला न्याय देण्यासाठी पत्रकार नेहमी पुढे येत असतो, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना विचार करावा लागतो। असे निर्भीड पत्रकार निर्माण होणे ही काळाची गरज आहे। आमच्याकडून काही चुका झाल्या तर आम्हाला जरूर दाखवून द्या, कारण त्यातच आम्ही सुधारू शकतो, असे विचार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी सांगितले। यावेळी नंदकुमार मोरे म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। विविध समस्याद्वारे आपल्या लेखणीतून पत्रकारितेला वाचा फोडण्याचे काम करीत असतात। सर्वसामान्यांचा आवाज उचलून धरण्याचे काम करतात, त्यामुळे पत्रकारांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे, असे विचार नंदकुमार मोरे यांनी व्यक्त केले। यावेळी माजी सभापती संदीपदादा मांडवे म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने अभिप्रेत असणारी पत्रकारिता पुढे नेण्याचे काम खटाव तालुक्यातील पत्रकार चांगल्या प्रकारे आणि निर्भीडपणे करीत आहेत, अशी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या। यावेळी ग्रामविकास अधिकारी योगेश कदम, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रणजित सिंह देशमुख, पृथ्वीराज गोडसे, उपसभापती विजय शिंदे, अमरजित कांबळे, जयवंत पाटील, गणेश गोडसे, नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे, तहसीलदार बाई माने, अभय देशमुख, माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, प्राध्यापक सदाशिव खाडे, काका बनसोडे, अनिल गोडसे, सभापती दत्तात्रय पवार, माजी आमदार प्रभाकर घारगे, बंडा गोडसे, नंदकुमार मोरे, माजी सभापती संदीपदादा मांडवे, अनिल पवार, धनंजय चव्हाण, नदाब साहेब, सुरेंद्र गुदगे या मान्यवरांनी तसेच इतर कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या। पत्रकार बांधवांनी रक्तदान शिबिर विविध उपक्रम आयोजित केलेले, त्या उपक्रमास मी उपस्थित राहणं मला माझं सौभाग्य समजतो। पत्रकार हा लोकशाहीतील चौथा स्तंभ आहे। पत्रकार समाजातील विविध समस्यांना नेहमीच आपल्या पत्रकारितेद्वारे वाचा फोडतात, सर्वसामान्यांचा आवाज उचलून धरतात। त्याबद्दल त्यांचं मानावं एवढं आभार कमीच असतं। त्यांच्या कामातून आणि त्यांच्या सर्व सामाजिक बांधिलकीतून जे सर्वसामान्यांना ऊर्जा मिळते ती वाखाणण्याजोगी असते। म्हणून खास करून आज पत्रकार दिनानिमित्त आपल्या सर्वांना मी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांचा यथोचित असा सत्कार समारंभ मी माझ्या सोयीच्या माझ्या हिशोबाने मी करीत आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करावा अशी आपल्या सर्वांना विनंती। हार्दिक शुभेच्छा देतो। डॉक्टर साहेब 2017 साली या तालुक्यामध्ये मी सभापती असताना तालुक्यातील जवळपास 52 पत्रकारांना पंचायत समितीमध्ये बोलवून त्यांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्याचं एक प्रथा आम्ही तालुक्याच्या वतीने सुरू केली आणि 17 पासून मला वाटते 22 सालापर्यंत ही प्रथा आणि परंपरा आज ताब्यात पुढे नेण्याचं काम माझ्यासारखा कार्यकर्ता पत्रकार दिनाच्या निमित्तानं करत असतो। खरं तर संपूर्ण पत्रकारितेचा जर अभ्यास केला तर आपल्या तालुक्यातील पत्रकार हे बाकीच्या पत्रकारांच्या पेक्षा जे काय वास्तव आहे, जे काय समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं काम आहे ते उठावदारपणे मांडण्याचं काम करत असतात, निर्भीडपणे पत्रकारिता करण्याचं काम करत असतात। या तालुक्याच्या विकास कामामध्ये निश्चितपणे इथून पुढच्या कालावधीमध्ये भरीव अशा पद्धतीचं योगदान देऊन सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याची आजपर्यंतची आपली जी भूमिका आहे ती निश्चितपणे आपण इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा वृद्धिंगत करावी। हीच खरी बाळशास्त्री जांभेकरांना या पत्रकार दिनाच्या निमित्तानं अभिप्रेत असणारी पत्रकारिता आपण सर्वांनी पुढे न्यावी
अशी पत्रकार दिनाच्या निमित्तानं माझी माफक अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी पुनश्च एकदा या तालुक्याचे आपल्या तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर त्यांच्यासह आलेले सर्व त्यांचे सहकारी तालुक्यातील सर्व पत्रकार आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करत असताना नुकतीच तालुक्यामध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर झाली त्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा मी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. दरवर्षी आपण पत्रकार दिन साजरा करतो. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि पत्रकारिता ही आम्हा लोकांना ताळावर आणण्यासाठी असते. कारण शेवटी सत्ता आली की मनुष्य थोडासा कदाचित जमिनीवरून वर जायचा प्रयत्न करतो. सत्ता आल्यावर जमिनीवर राहणारे सत्ताधीश फार थोडे असतात आणि असे जमीन सोडलेले जे सत्ताधीश आहेत त्यांना खऱ्या अर्थाने पत्रकारांची भीती ही राहिली पाहिजे आणि पत्रकारांनी पत्रकारिता करताना जे काही निर्भीडपणे बोललं पाहिजे ते सत्य आणि सत्य मांडलं पाहिजे. असत्याचा कायम विरोध केला पाहिजे. आणि शेवटी आज जनतेला न्याय मिळण्यासाठी अनेक वेळा पत्रकारच उपयोगी पडतात. अनेक उदाहरणं आहेत. स्त्री अत्याचार असतील, भ्रूणहत्या असेल, अशा अनेक गोष्टींमध्ये पत्रकारांनी आवाज उठवल्यानंतर सत्ताधाऱ्यांना सुद्धा त्याचा विचार करावा लागतो. त्यामुळं असे निर्भीड पत्रकार निर्माण होणं ही खरं आज काळाची गरज आहे आणि अशा पद्धतीनं आपण सर्व जे करताय याची आम्हाला खात्री आहे. या पत्रकार दिनानिमित्त पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि असंच आपलं प्रेम आमच्यावर असावं. आमच्या काही चुका झाल्या तर आपण नक्की आम्हाला दाखवून द्या कारण त्यातनंच आम्ही सुधारू शकतो. तर कुणीही मनुष्य हा सर्वज्ञ नसतो. सर्वज्ञ मनुष्य हा कुठेही पाहायला मिळणार नाही. नेहमी काहीतरी उणीवा हे असतातच पण ज्या उणीवा किरकोळ असतात त्या एवढ्या काही महत्त्वाच्या नाहीत. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.